देव, धर्म, अध्यात्मेश्वर, प्रकृती, विज्ञान या 6 तत्वापैकी देव, धर्म, अध्यात्म हे विषय काल यापूर्वी व्हिडिओ आपण करून सांगितलं. आज ईश्वर म्हणजे काय हा विषय आपण घेत आहोत. स्थूल दृष्टीने सांगायचं म्हणजे ईश्वर म्हणजे परमात्मा, परमेश्वर, भगवान, श्रीकृष्ण, श्रीराम आणि असे अनेक अवतार याप्रमाणे अनेक तऱ्हेने सांगता येईल. सूक्ष्मदृष्टीनं विचार करण्यासाठी पुढील सविस्तर असा व्हिडिओ करावा लागेल. तर या सृष्टीमध्ये ईश्वर, आत्मा, प्रकृती हे 3 तत्व म्हणजे अनादी आहेत, सनातन आहेत. हे तिन्ही तत्व कधीही नष्ट होत नाहीत, म्हणजेच उत्पन्नही होत नाहीत. यापैकी ईश्वर आणि आत्मा चेतन आहेत आणि प्रकृती जड आहे. ईश्वर सर्वव्यापक असतो आणि आत्मा सर्वव्यापक नसतो. आस्तिक या ईश्वराला मानतात आणि याप्रमाणे धर्माचरण करतात. नास्तिक या ईश्वराला मानत नाहीत. जैन धर्म ईश्वराला मानत नाही, फक्त आत्म्याला मानतो आणि आपला धर्म चालवतो. बौद्ध धर्म हा ईश्वर आणि आत्मा या दोन्हीलाही मानत नाही. बाकी सर्व काही धर्म मानतो आणि आचरण करतो. ईश्वराची थोडक्यात व्याख्या करायची म्हणजे ईश्वर हा सच्चिदानंद स्वरूप, निराकार, सर्वशक्तिमान, न्यायकारी, दयाळू, अजन्मा, अनंत, निर्विकार, अनादी, अनुपम, सर्वाधार, सर्वेश्वर, सर्वव्यापक, सर्वांतर्यामी, अजर, अमर, अभय, नित्य, पवित्र आणि सृष्टिकर्ता आहे. आणि अशा ईश्वराचीच पूजा करायला पाहिजे. याप्रमाणे आज थोडक्यात हा विषय आपण सांगितला. सविस्तर असा यानंतर आपण व्हिडिओ बनवून पूर्ण माहिती देऊ.